उन्हाळा संपला, आता पावसाळा सुरू होते. गाई म्हशी शेळ्यांसाठी कोणकोणत्या चाऱ्याची लागवड करावी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे. महत्वाचे प्रकार. 1. मार्वेल गवत. शेळ्या हे गवत अत्यंत आवडीने खातात. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. उदाहरणार्थ पोट फुगणे किंवा संडास लागणे. सुरुवातीला तुम्ही 4 ते 5 गुंठे जागेत याची लागवड करू शकता. 2. दशरथ घास. हा दीर्घकाळ टिकणारा उत्तम चारा आहे. हे गवत वेगाने पसरत असल्याने त्याची लागवड विरळ करावी लागते. पावसाळ्यात याची वाढ खूप झपाट्याने होते. 3. तुती. कमी पाण्यात येणारे हे एक अत्यंत पौष्टिक पीक आहे. पावसाळ्यात लागवड केल्यास साधारण 2.5 ते 3 महिन्यात ते खाण्यासाठी तयार होते. शेळ्या आणि त्यांच्या पिल्लांसाठी यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. 4. सुपर नेपियर आणि रेड नेपियर. सुपर नेपियर शेळ्या आवडीने खातात. जर शेळ्यांनी याच्या काड्या खाल्ल्या नाहीत, तर गवत कमरेइतके वाढल्यावर त्याची कापणी करावी आणि कुट्टी करून खाऊ घालावे. हे गवत कमी पाण्यात येते आणि 2.5 ते 3 महिन्यात खाण्यायोग्य होते. रेड नेपियर हा देखील चाऱ्याचा एक उत्तम पर्याय आहे. 5. सुबाभोळ. दीर्घकाळ टिकणारा आणि कमी पाण्यात येणारा हा एक उत्तम चारा आहे. लागवड केल्यानंतर साधारण 5 ते 6 महिन्यात सुबाभूळ कापणीसाठी तयार होते. पावसाळ्यातील चारा व्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या टिप्स. पाण्याची बचत. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या पाणी उपलब्ध असल्याने चाऱ्याला वेगळे पाणी देण्याची फारशी गरज भासत नाही. सुक्या चाऱ्याचे महत्त्व. पावसाळ्यात शेळ्यांना हिरव्या चाऱ्यापेक्षा 80 ते 85% सुका चारा देणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य रक्षण. सुका चारा खाल्ल्याने प्राण्यांच्या शरीरात उष्णता टिकून राहते. यामुळे पावसाळ्यात त्यांना थंडी, सर्दी आणि ताप यांसारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.